बातमी सविस्तर आहे। मुंबई महानगरपालिका कुठल्या परिवाराची जहागीर नाहीये असं अमित साटम यांनी म्हटलंय। अमित साटम यांची ठाकरे बंधूंवर टीका आहे, तर चिल्लर लोकांना उत्तर देत नाही। आदित्य ठाकरेंचं अमित साटम यांच्या वक्तव्यावर पलटवार आहे। जवळ एक पोस्टर लावलं होतं, ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक। त्याला आम्ही असं उत्तर दिलेलं आहे की मुंबईचा सेवक तोच नगरसेवक। मुंबई महानगरपालिका ही कुठल्या परिवाराची मक्तेदारी नाही किंवा कुठल्या एका परिवाराची जागीर नाही। ही मुंबईकराला सोयी सुविधा देण्याचं एक माध्यम आहे, त्याची एक स्वायत्त संस्था आहे आणि सरकारी संस्था। ही कोणाच्या परिवाराची जागीर नाही। अशा चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही। त्यांना खरं तर मुंबईचा आत्ता आठवलेला आहे, त्यांना न्यूयॉर्कची चिंता। Which means yesterday and day before by the FSL team. Due to the unstable and sensitive nature of the recovery, the sampling process, the handling was being done with extreme caution, with utmost caution by the FSL team. However, unfortunately, during this course, last night around 11:20 p.m. an accidental explosion has taken place. Any other speculation into the cause of this incident is unnecessary. In this unfortunate incident, 9 people have lost their lives, 1 personnel of SIA, 3 personnel of the FSL team, 2 crime wing photographers, 2 revenue officials who were basically part of the magistrates team, 1 tailor who was associated with the team. In addition, 27 police personnel, 2 revenue officials and 3 civilians from the adjacent areas have received injuries. The injured were immediately evacuated to the nearest hospital, where they are being treated as we speak. The building of the police station has been very severely damaged, and even the adjacent buildings have suffered. They have also been affected. The extent of this damage is being ascertained. The cause for this unfortunate incident is being inquired into. J&K Police stands in solidarity with the families of the deceased in this hour of grief. Thank you very much. Jai Hind. तर जम्मू काश्मीरच्या नौगाम परिसरात स्फोट झाला आणि त्या संदर्भात डीजीपी नलिन प्रभात यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिलेली आहे। अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याची माहिती दिलेली आहे। 9 जणांचा मृत्यू झालाय, तर 27 जण जखमी आहेत। अमोनियम नायट्रेटचे नमुने घेताना पोलीस ठाण्यात स्फोट झाल्याची माहिती त्यांनी स्वतः दिलेली आहे। नौगामधील स्फोट प्रकरणात पत्रकार परिषद घेण्यात आली। जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली। तर दिल्ली स्फोट प्रकरण मुजम्मिलच्या फोनच्या सीडीआर मधून एक मोठा खुलासा झाल्याचं कळतंय। केंद्रीय तपास यंत्रणांनी डॉक्टरांची यादी तयार केल्याचंही सूत्रांची माहिती आहे। जवळपास 12 डॉक्टरांचा शोध घेतला जातोय। सगळी माहिती सूत्रांकडून दिली जाते। या यादीमध्ये अल फलाह युनिव्हर्सिटीतील अनेक डॉक्टरांची नावं असल्याचीही सूत्रांची माहिती आहे। डॉक्टरांचा तपास यंत्रणांकडून शोध सुरू आहे। अनेकांचे फोन आता बंद झाल्याचंही कळतंय। दिल्ली स्फोट प्रकरणात मुजम्मिलच्या फोनच्या सीडीआर मधून हा मोठा खुलासा झालेला आहे। केंद्रीय तपास यंत्रणांनी डॉक्टरांची यादी तयार केली आहे आणि आता जवळपास 12 डॉक्टरांचा शोध घेतला जातोय। एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। जुबेर हंगेरकरच्या लॅपटॉपमध्ये 1 TB पेक्षा अधिक डेटा सापडलेला आहे। मोबाईल आणि लॅपटॉपमधील आक्षेपार्ह फाईल्सची तपासणी ही केली जाते। लॅपटॉपमधील फाईल्सच्या विश्लेषणातून सबळ पुरावे गोळा करण्याचे ATF कडून आता काम सुरू आहे। संशयित दहशतवादी जुबेर हंगेरकर याची न्यायालयीन कोठडीत देखील रवानगी करण्यात आली आहे। अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याची माहिती आहे। विशेष न्यायालयानं न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी केली आहे। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांची शीतल तेजवानीला नोटीस आहे। चौकशीसाठी हजर राहण्यासाठी तेजवानीला नोटीस पाठवण्यात आली आहे। पुणे पोलिसांनी तेजवानीच्या पिंपरी चिंचवडमधील घरी आणि मुंबईतील कार्यालयाला देखील नोटीस पाठवली आहे। पुणे पोलिसांनी शीतल तेजवानी विरोधात गुन्हाही दाखल केला आहे।